आज 60,000 शिक्षक कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत आणि म्हणून गेले 2 दिवसापासून आझाद मैदानावरती आंदोलन करतायत। त्यामुळे आज आम्ही सर्वपक्षीय शिक्षक आणि पदवीधर आमदार मिळून या ठिकाणी पायऱ्यावरती आंदोलन करतोय की किमान उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, ही मागणी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 नोव्हेंबर 5 पूर्वी जे सेवेत आलेले शिक्षक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा तत्कालीन सरकारनं निर्णय घेतला। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असताना 1 नोव्हेंबर 5 पूर्वी ज्यांची नियुक्ती होती, जाहिरात होती, अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु या शिक्षक कर्मचाऱ्यांना मात्र वंचित ठेवलेला आहे। शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे, या मागणीसाठी सुद्धा आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत। आज राज्यामध्ये 20 पटसंख्येच्या खाली पटसंख्या आली तर ते वर्ग बंद करणार, अशा प्रकारची घोषणा सुद्धा शालेय शिक्षण विभागाने केलेली आहे। आज आरटीए कायदा म्हणतो की प्रत्येक राज्यातल्या विद्यार्थ्याला हे शिक्षण मिळालं पाहिजे, नव्हे तर ते सक्तीचं आणि मोफत मिळालं पाहिजे। आणि दुसरीकडे मात्र या कायद्याला छेद देण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करतंय। त्यामुळं 20 पटसंख्येच्या खाली जरी पट आला, तो 10 जरी असला, 5 जरी असला, तरी त्या विद्यार्थ्याला आपण एक शिक्षक देऊन त्या ठिकाणी शिकवत होतो, तो शिक्षणापासून वंचित राहत नव्हता। त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही सर्वपक्षीय धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आज आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना भेटून त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि किमान अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या बाबीसाठी आर्थिक तरतूद करावी, ही आमची राज्य शासनाकडे प्रमुख मागणी आहे। विक्रम सर, आज आता एक माहिती अशी मिळते आहे की आरटीई अंतर्गत जेवढं ऍडमिशन होणं अपेक्षित होतं त्या ऍडमिशन झालेल्या नाहीये, 15% सुद्धा ऍडमिशन जे आहेत त्या झालेल्या नाहीये। कारण या ज्या शाळा आहेत, या संस्थांना जे पैसे राज्य सरकारकडनं अनुदान म्हणून मिळणं अपेक्षित होतं, 400 कोटी रुपये थकलेले आहेत आणि त्यामुळे यावर्षी आरटीई अंतर्गत 15% ऍडमिशन झालेल्या नाही। आरटीई अंतर्गत 25% दर वर्षाला आपण मोफत प्रवेश देतो। जे गोरगरिबांची लेकरं आहेत, विविध समाज घटकातील आहेत, त्यांना सुद्धा सीबीएसई सारख्या शाळेमध्ये इंग्रजी शिक्षण घेता आलं पाहिजे, यासाठी तत्कालीन सरकारनं निर्णय घेतला। तो अतिशय चांगला आहे, स्वागतार्ह आहे। परंतु आज त्या ठिकाणी या फीची जी प्रतिपूर्ती आहे ती त्या शाळांना करायला पाहिजे, दरवर्षी करायला पाहिजे, परंतु ही होत नाही। आणि आतापर्यंत जवळपास 1800 कोटी रुपयाची थकबाकी ही मार्च 25-24 अखेर राज्य शासनाकडे आहे। आणि म्हणून कालही सभागृहात या विषयावरती मी प्रश्न उपस्थित केला होता, तेव्हा शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की निश्चितपणाने आम्ही अर्थसंकल्पात मागणी केलेली आहे, तेव्हा यासाठी तरतूद होईल। परंतु माझी या निमित्तानं सरकारला विनंती आहे की आज गोरगरिबाचं शिक्षण आपण थांबवणार आहात का? कारण आज 15%च प्रवेश झालेले आहेत, म्हणजे या शाळा हे प्रवेश द्यायला विरोध करतात, कारण त्यांना हे अनुदानाची प्रतिपूर्ती होत नाही। त्यांचं सुद्धा बरोबर आहे, कारण त्यांना कुठलंही अनुदान मिळत नसल्यामुळं या फीस वरती सगळ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन, शाळेची देखभाल दुरुस्ती करावी लागते। त्यामुळं हे फीची प्रतिपूर्ती दरवर्षी नियमितपणानं झाली पाहिजे, बाकीचे खर्च बाजूला ठेवले पाहिजेत, परंतु राज्य शासनानं शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी सरकारकडे आहेच। विक्रम सर, जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात शिक्षक आंदोलनाला बसले होते, गेल्या वर्षीची गोष्ट आहे। तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, एकंदरीत शिक्षक मतदारसंघातले शिक्षकांचे आमदार हे त्यांचे प्रश्न मांडत असतात। तुम्ही सत्ताधारी आमदार असून सुद्धा तुम्हाला अपयश येते जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी, तुमचं अजितदादांकडे मोठं वजन आहे, मग तुम्ही थेट त्यांच्याबद्दल का बोलत नाही? या बाबतीमध्ये आता उच्च न्यायालयामध्ये कोर्ट केस आहे आणि त्यामुळं आम्ही असं म्हणतोय की सरकारनं निर्णय घ्यावा, जेणेकरून कोर्टामध्ये आम्हाला सांगता येईल की बाबा सरकारनं निर्णय घेतला, आता केस मागे घ्या। शेवटी सरकारकडे न्याय नाही मिळाला तर पुढचा जो रस्ता असतो तो कोर्ट असतो आणि म्हणून हे शिक्षक कर्मचारी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत। तेव्हा न्यायप्रविष्ट बाब आहे म्हणून सरकार त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे, परंतु आमची आग्रही भूमिका सरकारकडे हीच आहे की आपण त्याच्यामध्ये
गव्हर्नमेंट पीडर्स असतील, आपले न्यायालयीन जे आपले न्याय विभाग आहे आपला सल्ला देणारा मंत्रालयातला, त्यांच्याशी आपण हितगुज करावा आणि याच्यामधून मार्ग काढावा. कारण तत्कालीन सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असताना आणि अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना एक समिती गठीत केली. त्यानुसार त्यांनी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन दिली, परंतु शिक्षक मात्र आमचे वंचित राहिलेत. का? तर तुमची कोर्टात केस आहे म्हणून. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की तुम्ही निर्णय घ्या, कोर्टातली केस आम्ही मागे घेऊ. यावरती घोडा आणलंय, तेव्हा हा निर्णय व्हावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.